जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशनं झाली, त्या अधिवेशनामध्ये जे ठराव पास झाले होते, तर त्याच्यामध्ये जर बघितलं की विधिमंडळाच्या सदस्य संख्येमध्ये वाढ करावी, न्याय विभागास स्वतंत्र दर्जा द्यावा, आयकराची किमान मर्यादा वार्षिक 1000 करावी, शिक्षणासाठी ज्यादा आर्थिक तरतूद करावी, मिठावरील कर कमी करावा आणि औद्योगिक कमिशनर नेमावं, अशी भूमिका होती. आणि नंतरचं जे 5वं अधिवेशन आहे, तर ते 1889च्या काळामधलं. त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडबर्न. याच्यामध्ये याच्यामध्ये जे सदस्य आहेत, तर 1889 हे सदस्य होते. आणि ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य चार्ल्स ब्रेडला यांना देखील या अधिवेशनासाठी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. याचा उद्देश हा होता की हिंदी लोकांना कायदेमंडळामध्ये अधिकार द्यावे आणि असं विधेयक ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडलं जावं, अशी एक भूमिका त्यासाठी होती. आता लक्षात ठेवा की हे जे अधिवेशन आहे, तर या अधिवेशनामध्ये जवळजवळ किती महिलांनी सहभाग घेतला होता? 10 महिलांनी सहभाग घेतला होता. त्याच्यापैकी ज्या सदस्य होत्या, म्हणजे सहभागी सदस्य होत्या, तर त्या म्हणजे पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, शेवंतबाई त्रिंबक आणि शांताबाई निकंबे ह्या स्त्रियांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सहभाग घेतल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे 6वं अधिवेशन 1890ला. ते कुठं भरलं होतं? कलकत्त्याला भरलं होतं. याचे जे असणारे अध्यक्ष आहेत, तर ते अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता. त्याच्यामध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या महिला पदवीधर कादंबिनी गांगुली यांनी याला संबोधित केल्याचा देखील उल्लेख करता येईल. आणि या फिरोजशाह मेहता यांच्याच नेतृत्वाखाली जे भरलेलं कलकत्त्याचं जे अधिवेशन आहे, याच्यामध्ये असा एक ठराव मांडला गेला की काँग्रेसचं अधिवेशन लंडन येथे घेण्याचा निर्णय देखील या अधिवेशनामध्ये घेतल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे, आता मुळात जर बघितलं गेलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा सभा ही राष्ट्रीय होती का, असं ज्यावेळेस हा उल्लेख केला जातो, त्यावेळेस बऱ्याच जणांनी आरोप प्रत्यारोप केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं होतं की काँग्रेस ही कशी आहे, तर ही मुठभर उच्चवर्णीयांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे, असा आरोप हा कोणी केला होता? तर असा आरोप हा इंग्रजांनी केल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे सर सय्यद अहमद खान आहेत. हे सर सय्यद अहमद खान काय म्हणतायत, तर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही केवळ आणि केवळ काय हिंदूंची संघटना आहे, अशी भूमिका घेतली गेली. महात्मा फुलेंनी सांगितलं की राष्ट्रीय सभा हे ब्राह्मणांचं संघटन आहे, अशी एक टीका आपल्याला सांगता येईल. सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहेत, तर व्यमेशचंद्र बॅनर्जी, तरी व्यमेशचंद्र बॅनर्जींनी काँग्रेसचा विचार हा डफरींच्या मेंदूतून निघाला, असा देखील, म्हणजे त्याच्याच डोक्यातली ती एक उपज आहे, अशी भूमिका त्यामध्ये घेतली गेली, याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता काँग्रेसच्या स्थापनेबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांची जी मतं आहेत, त्याच्याबद्दलचा एक आपण आढावा घेऊया. यामध्ये लक्षात ठेवा की पट्टाभी सीतारामय्या त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास हा लिहिला गेलाय. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की खऱ्या अर्थानं जर बघितलं गेलं की काँग्रेसच्या स्थापनेची जी मूळ कल्पना जी आहे, तर ही कोणाची आहे, अजून एक गूढच राहिले बुवा. हे निश्चित सांगता येत नाही की ही नेमकी मूळ कल्पना कोणाची आहे, असं एक आपल्याला सांगता येईल. दुसरे होते CF अँड्र्यूज आणि मुखर्जी यांनी जे लिहिलेला ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काँग्रेसची निर्मिती करण्यात ब्रिटिशांनी पुढाकार घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला होता, असं सांगता येईल. त्याच्यानंतरचं जे लाला लजपत राय आहेत, लाला लजपत राय यांनी जे असणारी सेफ्टी वॉल किंवा सुरक्षा झडप जी आहे, या नावानं ही ओळखली जाते. कारण त्यांचं, लाला लजपत राय यांचं असं म्हणणं होतं की स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं प्रेरित होऊन काँग्रेसची स्थापना करण्यात आली नाही. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं यासाठी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली नाही, तर काँग्रेसच्या संस्थापकांचा प्राथमिक उद्देश काय होता, तर तो ब्रिटिश साम्राज्याला उपस्थित झालेला जो धोका आहे, जे बंड होऊ शकतंय, अशी जी एक कल्पना आहे, तर तो धोका नाहीसा करणं, यासाठी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, अशी भूमिका ही लाला लजपत राय यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल. नामदार गोपाळकृष्ण गोखले जे आहेत, तर त्याच्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस बोलतात, त्यावेळेस ते असं म्हणतात की देशामधल्या त्या काळातल्या विद्यमान परिस्थिती जर लक्षात घेतली गेली, तर कोणत्याही भारतीय व्यक्तीच्या पुढाकारानं कायमस्वरूपीची राजकीय संघटना स्थापन करणं हे अशक्य होतं. कारण तसा जर प्रयत्न साम्राज्यवादी ब्रिटिश नोकरशाहीनं मुळातच तो काय केला असता, चिरडून टाकला असता.
आणि राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक जर महान इंग्रज व प्रतिष्ठित सनदी अधिकारी जर नसता तर इंग्रजांनी काँग्रेसची चळवळ ही दडपून टाकली असती. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये जो असणारा पुढाकार आहे, डफरीन असेल किंवा ॲलन ॲक्टिन ह्यूम असेल, यांच्यामुळेच ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली, असा एक अन्वयार्थ हा गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडल्याचा उल्लेख करता येईल. आर.सी. मुजुमदार जे आहेत, तर आर.सी. मुजुमदारांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये जे उल्लेख केला गेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की ज्यांचं नाव सरकारनं तयार केलेल्या काळ्या यादीत टाकलं होतं, म्हणजे अर्थात कोणाचं, सुरेंद्रनाथ बॅनर्जींचं. तर त्यामध्ये ह्यूमला आणि खुद्द काँग्रेसमधील काही नेत्यांना त्यांची विचारसरणी पटत नव्हती, म्हणूनच त्यांनी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचं निमंत्रण देखील फार उशिरा हे सुरेंद्रनाथ बॅनर्जींना पाठवल्याचा उल्लेख करता येईल. आणि डफरीनच्या मनामध्ये देखील सुरेंद्रनाथ बॅनर्जीबद्दलची एक राग होता असं आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे नंदलाल चटर्जी. ते असं म्हणतायत, त्यांनी एक वेगळा अन्वयार्थ लावलाय. त्यामध्ये ते म्हणतात की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात रशिया भारतावर आक्रमण करेल अशी भीती इंग्रजांना वाटत होती, आणि जर तशा पद्धतीचं जर आक्रमण झालं तर त्याला आक्रमणास तोंड देण्यासाठी भारतीय जनतेची सहानुभूती असायला हवी, यासाठी म्हणून ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्याचा उल्लेख नंदलाल चटर्जी यांनी केला आहे. एस गोपाल जे सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत तर त्यांचे असणारे मुलगा, तर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भाबद्दल चर्चा करत असताना ते असं म्हणतात की डफरीन यांनी काँग्रेसला चालना दिली हे खरं नव्हतं. त्याच्यामध्ये ते सांगतायत की श्रीमती ॲनी बेझंट यांनी काँग्रेसच्या स्थापनेची मूळ कल्पना मद्रासमध्ये भरलेली जे थिओसॉफिकल सोसायटीची जी बैठक होती, जसं इकडं बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी जी राष्ट्रीय पातळीवरचं एक संघटन व्हावं यासाठी म्हणून जी बैठक घेतली होती, तशाच पद्धतीची बैठक ही ॲनी बेझंट यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या बैठकीमध्ये उपस्थित केली आणि 17 प्रमुख भारतीय पुढारी यांच्या भेटीमध्ये ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. परंतु हे जे एस गोपाल म्हणतात, या गोष्टीला पुरावा, हे मत मान्य होण्यास पुरावा मात्र उपलब्ध नाही, अशी एक भूमिका आहे. विशेषतः ॲनी बेझंटनी देखील या ठिकाणी असं म्हटलं गेलं की काँग्रेसची स्थापना मातृभूमीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी म्हणून भारतीय नेते आणि ह्यूम यांनी स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे भारतीय व्यक्ती आणि ॲलन ॲक्टिन ह्यूमच्याच पुढाकारांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, अशी भूमिका ही ॲनी बेझंटची आहे. त्यामुळे एस गोपालचं जे असणारं म्हणणं आहे, तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही थिओसॉफिकल सोसायटीच्या जे अधिवेशन जे भरलं होतं प्रमुख 17 व्यक्तींचं, तर त्याच्यामध्ये झाली, तर हे मताला दुजोरा मिळत नाही असा एक उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे रजनी पामदत्त, ज्यांनी इंडिया टुडे नावाचं जे पुस्तक 1940च्या दरम्यान लिहिलं आहे, तर त्याच्यामध्ये ते देखील ते म्हणत आहेत की काँग्रेसची स्थापना ही एक पूर्वनिश्चित आणि गुप्त स्वरूपाच्या ब्रिटिश सरकारच्या योजनेनुसार झाली, अशी भूमिका ही रजनी पामदत्तांनी इंडिया टुडे या ग्रंथांमध्ये घेतल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे, आता लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशनं झाली त्याच्यामध्ये इंग्रज व्यक्ती असलेली अधिवेशनं कोणकोणती होती, एखाद्या वेळेस जर क्वेश्चन आला तर अशा पद्धतीचा देखील येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की इंग्रज व्यक्ती अध्यक्ष असलेले कोणत्या ठिकाणी भरलं होतं आणि त्याच्या अध्यक्ष कोण होते इंग्रज व्यक्ती. तर पहिले अध्यक्ष होते 1888च्या काळामध्ये जॉर्ज यूल. हे कुठं अधिवेशन भरलं होतं, अलाहाबादला भरलेलं होतं. नेक्स्ट आहे 1889, याचे जे अध्यक्ष आहेत 1989चे ते विल्यम वेबर्नन, हे आपल्याला उल्लेख करता येईल. वेडरबर्न हे कुठं अधिवेशन भरलं होतं, मुंबईला भरलेलं होतं. 1894ला जे अधिवेशन भरलं तर त्याचे अध्यक्ष होते अल्फ्रेड वेब. हे कुठं अधिवेशन भरलं होतं, मद्रासला. 1904ला जे भरलेलं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते हेनरी कॉटन. हे अधिवेशन कुठं भरलं होतं, मुंबईला भरल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर 1910ला जे अधिवेशन भरलं होतं तर त्याचे अध्यक्ष पुन्हा विल्यम वेडरबर्न होते आणि ते अधिवेशन होतं अलाहाबादला. म्हणजे हा एक भाग इथं लक्षात ठेवा की विल्यम वेबर्डन जे आहेत तर हे आणि हा म्हणजे हे 2 वेळा, म्हणजे एक म्हणजे जे युरोपियन व्यक्ती आहे तोच 2 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष झाला असा व्यक्ती कोण आहे, तर असं तो कोण आहे, विल्यम वेडरबर्न आहेत, असा एक आपल्याला उल्लेख करता येईल. पहिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा युरोपियन व्यक्ती म्हणून जर कोण आहे तर तो जॉर्ज यूल आहे. दुसरा कोण आहे,
तर तो विल्यम वेडरबर्न आहे. 2 वेळा अध्यक्ष कोण आहे, तर विल्यम वेडरबर्न आहे. आणि तिसरा अल्फ्रेड वेब आणि चौथा हेनरी कॉटन. आणि एकूण किती सदस्य झाले, तर ते 4 सदस्य झाले, कारण हा परत डबल झालेला आपल्याला उल्लेख करता येईल विल्यम वेडरबर्नचा. नेक्स्ट आहे काँग्रेसचे जे पहिल्या अधिवेशनामध्ये जे हजर असणारे जे अधिकारी होते, तर त्या अधिकाऱ्यामध्ये कोण कोण होतं, तर त्याच्यामध्ये 3 अधिकारी होते. एक होते ॲलन ॲक्टिन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असणारे जे 72 प्रतिनिधी होते, त्यापैकी आपण काही त्याच्यामध्ये नावं पाहू. याच्यामध्ये असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खालील दिलेल्या ह्याच्यापैकी म्हणजे मुद्द्यांपैकी जर बघितलं गेलं तर खालीलपैकी कोण याच्यामध्ये सहभागी नव्हतं, असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस सहभागी कोण होतं हे तरी माहीत असलं पाहिजे. यामध्ये जे पहिल्या अधिवेशनामध्ये जे सहभागी किंवा उपस्थित असणारे सदस्य होते ते होते दादाभाई नौरोजी, रामचंद्र साने, फिरोजशाह मेहता, नाग चंदावरकर, सीताराम चिपळूणकर, यांचं रानडे, त्याच्यानंतर बेहरामजी मलबारी, शिवराम साठे, लोकमान्य टिळक, जी सुब्रमण्यम अय्यर, दिनेश वांछा, आर.जी. भांडारकर, रहमतुल्ला सयानी, गोपाळ गणेश आगरकर, गंगाराम म्हस्के, कृष्णाजी नुलकर, वामन आपटे, के.टी. तेलंग, रंगय्या नायडू, जी सुब्रमण्यम अय्यर, गंगाप्रसाद वर्मा, बदरुद्दीन तय्यबजी, केशव पिल्ले, व्ही राघवाचारी, एन.जी. चंदावरकर, गिरिजाभूषण मुखर्जी, आनंद चार्लो आणि मोतीलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सहभागी असणारे किंवा उपस्थित असणाऱ्या सदस्यांची हा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कलकत्त्याला अधिवेशन कोणत्या वर्षी भरले किंवा किती अधिवेशन ही कलकत्त्याला झाली. या संदर्भाबद्दल जर बघितलेलं की कलकत्त्याचं जे पहिलं अधिवेशन आहे तर हे कधी झालं होतं 1886ला दादाभाई नौरोजी यांच्या नेतृत्वाखाली. दुसरं जे अधिवेशन आहे तर ते अधिवेशन कोणतं होतं 1890ला फिरोजशाह मेहता यांच्या नेतृत्वाखाली. तिसरं जे आहे तर 1896ला रहमतुल्ला सयानी यांच्या नेतृत्वाखाली. चौथं जे आहे ते 1901ला दिनेश वांछा आणि पाचवं जे आहे ते 1906ला दादाभाई नौरोजी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचा उल्लेख करता येईल. सहावं जे आहे तर ते 1991ला बिशन नारायण दत्त यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर 1917ला झालेलं जे अधिवेशन आहे तर त्याचे अध्यक्ष होते ॲनी बेझंट, जे कलकत्त्याला झालं होतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष हे कोण होती, तर ते ॲनी बेझंट होत्या, त्या थिओसॉफिकल सोसायटीचं काम करत होत्या. त्याच्यानंतरचं 8वं जे अधिवेशन आहे 1920ला त्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय आणि 9वं जे अधिवेशन आहे 1928ला मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली आणि जे 10वं अधिवेशन आहे तर ते 1933ला नलिनी सेनगुप्ता यांचे झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामध्ये हे विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कलकत्त्याला झालेले जे अधिवेशन आहे तर ते 10 अधिवेशन ही कलकत्त्याला झाल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे की मुंबई शहरामध्ये झालेली अधिवेशने किती आहेत, म्हणजे कलकत्त्याला 10 झाली, मुंबईला किती आहेत 6 झाली होती. त्याच्यामधलं जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन आहे तर ते 1885चं उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झालं. जे दुसरं जे अधिवेशन आहे दुसरं अधिवेशन हे 1989ला विल्यम वेडरबर्न यांच्या नेतृत्वाखाली झालं. तिसरं जे आहे ते 1904ला सर हेनरी कॉटन यांच्या नेतृत्वाखाली. चौथं 1915ला SP सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली. पाचवं 1918ला सय्यद हुसेन इनाम यांच्या नेतृत्वाखाली आणि जे 6वं आहे 1934ला राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे मद्रास प्रांतामध्ये, म्हणजे कलकत्त्याला 10, मुंबईमध्ये 6 आणि मद्रासमध्ये 7 ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं झाल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये जे पहिलं जे अधिवेशन मद्रासला झालं होते 1887ला कोणत्या नेतृत्वाखाली, बदरुद्दीन तय्यबजी यांच्या नेतृत्वाखाली. दुसरं जे आहे ते 1894ला अल्फ्रेड वेब यांच्या नेतृत्वाखाली. तिसरं आहे 1898ला आनंद मोहन बोस यांच्या नेतृत्वाखाली. चौथं आहे 1903ला आनंद मोहन घोष यांच्या नेतृत्वाखाली.
सॉरी आनंद मोहन बोसच आहे हे दोन्ही पण. त्याच्यानंतरचं आहे 5वं 1908ला रासबिहारी घोष. त्याच्यानंतर 1914ला भूपेंद्रनाथ बसू आणि 1927ला M.A. अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली. कलकत्त्याचे 10, मुंबईचे 6 आणि मद्रासचे 7 अधिवेशनं झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे 1885 ते 1895 या काळामध्ये झालेल्या ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या मागण्या आहेत, त्यांची जी ध्येय धोरणं आहेत, तर त्याबद्दलचा आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यामध्ये एक भाग इथे लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जे रणनीती राहिली, तर त्या रणनीतीमध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः अर्ज, विनंत्या, आवेदनं, निवेदनं, स्मरणपत्र, प्रस्ताव पाठवणं, विशेषतः भारतामधून शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवणं, यापुरतीच ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या हे राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांची मागणी राहिली होती तर ती कोणती होती? लष्करामध्ये इंग्रज अधिकारी ज्या ठिकाणी नियुक्त केले जात आहेत त्या जागेवर भारतीय लोकांची नियुक्ती करावी, अशी मागणी ही या 1885 ते 95च्या काळामध्ये ह्या मागण्या वारंवार झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे लष्करी खर्चाचा जो बोजा आहे, तर तो खर्च भारताच्या तिजोरीतून करण्याऐवजी इंग्रजांच्या तिजोरीतून करावा अशी एक भूमिका होती किंवा ब्रिटननं उचलावा. ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करावा ही पहिल्यापासूनची मागणी त्यांची होती. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार द्यावेत आणि त्यांना स्वायत्तता द्यावी अशी भूमिका घेतली गेली आणि शस्त्रास्त्र संबंधीच्या कायद्यामध्ये बदल करावा. नेक्स्ट आहे वर्तमानपत्रावर लादलेले जे नियंत्रणं आहेत किंवा प्रतिबंध जे आहेत तर ते दूर केले गेले पाहिजे. बॉम्बे रेग्युलेशन, मद्रास रेग्युलेशन, मुंबई रेग्युलेशन ॲक्ट जे आहेत ते संपुष्टात आणावे आणि या कायद्याचा आधार घेऊन नोकरशाही कोणालाही राजद्रोहाची शिक्षा देऊ शकते. तर त्यासाठी म्हणून हे जे असणारे हे जे मुंबई, मद्रास आणि बंगाल जे रेग्युलेशन आहेत तर ते रद्द करावे अशी मागणी केली. भारतात औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण संस्था ह्या स्थापन कराव्या. दुसरं स्पर्धात्मक परीक्षा इंग्लंड बरोबर ह्या भारतामध्ये घ्याव्या आणि भारतीयांना शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणामध्ये संधी दिली जावी. दुसरं होतं भारतीय गुन्हेगाराविरुद्ध ज्युरीमार्फत खटले चालवण्याची व्यवस्था केली जावी. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे जमीन महसूल जो आहे तर तो काय केला जावा, कमी करावा. ब्रिटिशांचं एक सर्वात महत्त्वाचं जमीन महसुलाच्या संदर्भाबद्दलचं एक अपयश आहे तर ते म्हणजे जेव्हापासून म्हणजे जे रयतवारी असेल, जमीनदारी असेल किंवा महालवारी असेल, हे जेव्हापासून लागू केले गेले त्याच्यानंतर त्यांना 1% देखील कर हा वाढवता आला नाही. म्हणजे उलट ती जी धोरणं होती किंवा जे महसूल गोळा करण्याची जी पद्धत होती तर ती अधिक जाचक होती किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त अगोदरच ठरवल्याची भूमिका त्याच्यामध्ये होती. त्यामुळं त्यांना महसूल हे जनतेचं शोषण होतं आहे, त्यामुळं महसूल हा कमी करावा अशी मागणी केल्याचा उल्लेख करता येईल. शेतीच्या उत्पादनासाठी म्हणून पाणी पुरवठ्याची सोय करावी. कृषीशास्त्र आणि महाविद्यालयाची संख्या वाढवावी. आयात होणाऱ्या सुती कापडावरील करामध्ये वाढ करावी. म्हणजे आयात होणाऱ्या सुती कापडावर म्हणजे भारतामधला जो असणारा सुती कापड आहे म्हणजे तो जर स्वस्त असेल, म्हणजे आयात केलेला जर माल जर स्वस्त किंवा त्याच्यावर टॅक्स जर कमी लावला असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की भारतामधल्या सुती वस्त्राबरोबर स्पर्धा करत असताना तो स्वस्त दिला जायचा आणि त्याच्यावर आयात ही कमी केली जायची. तर त्यामुळं यांचं असं म्हणणं आहे की याच्यावर आयात ही वाढवली गेली पाहिजे अशी भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल. हिंदुस्थान बाहेर स्थायिक झालेल्या भारतीय लोकांचं संरक्षण करावं अशी देखील मागणी केल्याचा उल्लेख करता येईल. उद्योगधंदे काढून सरकारनं काय केलं पाहिजे, बेकारीवर नियंत्रण मिळवावं. त्याचबरोबर हिंदी कापड उद्योगाचं पुनरुज्जीवन करावं. जमीनदाराच्या जुलमापासून रयतेचं संरक्षण व्हावं. कमी व्याजदरानं कृषी व्यवसायाला कर्ज पुरवठा करावा आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे प्रचंड पगार जे वाढलेले आहेत तर ते कमी करावे. प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता ही दूर करावी अशी मागणी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं होतं भाषण स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य हे द्यावं. भारतीय लोकांना ब्रिटिशांनी नोकऱ्या द्याव्या म्हणजे अशी एक मागणी केली गेली. भारतातले वाढतं दारिद्र्य आणि मागासलेपण ह्यासाठी ब्रिटिश जबाबदार आहेत म्हणून त्यांना काय केलं पाहिजे, कमी करावं. म्हणजे
म्हणजे भारतीयांचं वाढतं दारिद्र्य आणि मागासलेपण हे कमी करावं यासाठी म्हणून, कारण हे मागासलेपण आणि दारिद्र्य येण्यासाठी पाठीमागं हे ब्रिटिश जबाबदार आहेत, म्हणून त्यांनी कमी करावं. प्राथमिक शिक्षणाबद्दलच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीच आणि मोफत करावे अशी भूमिका ही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1910च्या दरम्यान त्यांची मागणी, त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं होतं रेल्वेच्या कारभारामध्ये सुधारणा करावी, असा एक आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचा जो शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रमुख मवाळ नेत्यांची यादी. म्हणजे बऱ्याच वेळा काय क्वेश्चन विचारला जातो खालील प्रश्नांमध्ये, म्हणजे मवाळ नेते कोण आहेत किंवा यापैकी मवाळ नेते कोण नव्हते असा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा जहाल यापैकी कोण नव्हते. त्यामुळं मवाळ कोण होते याबद्दल आपण चर्चा करूया. मवाळ नेत्यांच्या यादीमध्ये जर बघितलं तर उमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, आनंद मोहन बसू, लालमोहन घोष, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, न्यायमूर्ती चंदावरकर, जी. सुब्रमण्यम अय्यर, गोपाळ गणेश आगरकर, बद्रुद्दीन तय्यबजी, दिनेश शाहवांछा, रोमेश चंद्र दत्त, शंकरन नायर, पी. आनंद चार्लू आणि म्हणजे रंगा नायडू ही आपल्याला मवाळ नेतृत्व म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. इथपर्यंतचा एक भाग आपण पाहूया. याच्यानंतरचा जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी अधिवेशन 1885 ते 1947 पर्यंत जे अध्यक्ष जे आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी भरलं होतं आणि त्यातले महत्त्वपूर्ण ठराव काय झाले होते आणि बाकीचा जो भाग आहे जहाल आणि मवाळ याच्या संदर्भाबद्दलची जी माहिती आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आपण इथं थांबूया. थँक्यू.